डोंबिवलीत भाजप कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे। भाजप पदाधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये हा हल्ला झालाय। जुगल उपाध्याय भाजपचे सोशल मीडिया संयोजक आहेत। उपाध्याय यांच्या कार्यालयामध्ये येऊन दोघांनी मारहाण करत तोडफोड केल्याचा आरोप आहे। दरम्यान आमच्या समाजाबद्दल काहीही लिहितो असा आरोप करत ही तोडफोड केली गेली आहे। विष्णुनगर पोलीस ठाण्यात या संदर्भात तक्रार दाखल करण्यात आली आणि अधिकचा तपास सुरू आहे। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतोय कशा प्रकारे या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे। सध्या समाजामध्ये तेढ निर्माण करणारं वक्तव्य हे गुन्हा असून सुद्धा अशा प्रकारचं लिखाण किंवा अशा प्रकारची वक्तव्य अनेकांकडून केली जातात आणि त्याचाच हा परिणाम असल्याचंही काहींचं म्हणणं आहे। डोंबिवलीमध्ये हा सगळा प्रकार घडलेला आहे। डोंबिवलीमध्ये भाजपच्या कार्यालयाची ही तोडफोड करण्यात आली आहे। दोन व्यक्ती येतात आणि अचानक खुर्ची टेबल उचलून या ठिकाणी एका व्यक्तीला मारहाण करतात। अतिशय धक्कादायक हा प्रकार म्हणावा लागेल डोंबिवलीतला। डोंबिवली कल्याणमध्ये सध्या गुन्हेगारी प्रचंड वाढली आहे। कुठे ऑफिसमध्ये गोळीबार होतो, थेट पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार होतो, तर अशा प्रकारे एका पक्षाच्या कार्यालयाची सुद्धा तोडफोड करण्यात येते। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अभिजित देशमुख यांच्याकडून। अभिजित, काय नेमकं घडलंय? अतिशय धक्कादायक अशी घटना आहे। डोंबिवली पश्चिमेत जुगल उपाध्याय हे जे भाजपचे पदाधिकारी आहेत ते सोशल मीडिया संयोजक आहेत, तसंच गुजराती सेलचं देखील पद त्यांच्याकडे आहे। आज हे ऑफिसमध्ये बसले असताना अचानक दोघं जण त्यांच्या कार्यालयात आले। आमच्या समाजाबद्दल तो काही पण बोलतो असं बोलत त्यांनी सुरुवातीला त्यांना मारहाण केली। नंतर त्यांच्या ऑफिसमधल्या काही खुर्च्या देखील तोडल्याचं आपण त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये पाहू शकतात। या घटनेनंतर डोंबिवलीमध्ये राजकीय वातावरण जे आहे तापलेलं दिसून येत आहे। कारण डोंबिवलीचे जे आपले सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून दीपेश म्हात्रे हे रिंगणात आहेत। एकंदरीतच या घटनेनंतर डोंबिवलीचं जे राजकीय वातावरण आहे हे तापलेलं पाहायला मिळतंय। या प्रकरणी सध्या जुगल यांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केलेला आहे। नक्कीच, धन्यवाद अभिजित दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। या तपासानंतर आता हे दोन जण कोण आहेत, कुणाच्या सांगण्यावरून ते इथे आलेत हे पाहणं आता महत्त्वाचं आहे। एकूणच आपण पाहतोय सध्याची ही महत्त्वाची बातमी। शिवसेना डोंबिवलीमध्ये भाजपच्या कार्यालयाची ही तोडफोड करण्यात आलेली आहे। एका भाजप पदाधिकाऱ्याला मारहाण सुद्धा करण्यात आलेली आहे। या संदर्भातला अधिकचा तपास सुरू आहे। दरम्यान डोंबिवलीमधली ही घटना आहे। दोन व्यक्ती येतात आणि एका व्यक्तीला या ठिकाणी मारहाण करतात, जो भाजपचा एक पदाधिकारी आहे। कोणत्या कारणामुळे दरम्यान त्यांनी मारहाण केलेली आहे ते आता सध्या बोललं जाते, ते म्हणजे या व्यक्तीनं समाजामध्ये काही तेढ निर्माण करणारं भाष्य केल्याचंही बोललं जात होतं।